शरीराची चाळणी करणारा माणूस भेटलाय, म्हणून समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहायचंय, कुठल्याही भूलथापाला बळी पडायचं नाहीये. अरे मला लोक विचारतात तुम्हाला पाठिंबा दिला नाही पण तुम्ही कसे आले, तर मी त्याला एकच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो, धर्म की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते भाइयों, जिनका जमीर जिंदा होता है वो अपने आप चले आते हैं. म्हणून समाजाच्या लढाईसाठी सदैव तत्पर आहे. सन्माननीय मनोज दादा जरांगे यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची तीव्रताच एवढी होती की त्या इलेक्शनमध्ये आपल्याला 1,56,000 मतदान या ठिकाणी पडले. मात्र समाज सर्वप्रथम आहे, समाजापुढे दुसरी कुठलीही गोष्ट नाही, समाजापुढे आमदार नाही, खासदार नाही. आपण म्हणतो ना, जो आई वडिलाचा होऊ शकत नाही तो गावाचा कसा होईल, आणि जो समाजाचा होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा कसा होईल, जो समाजाचा होऊ शकत नाही तो देशाचा कसा होईल. या सिल्लोड तालुक्यामधून आपल्या या हावडा गावामधून मी पूर्ण मराठा बांधवांना एक विनंती करतो की ही शेवटची लढाई आहे, शेवटच्या टप्प्यात आलेली लढाई आहे. आंदोलनाची धार मुळीच कमजोर झालेली नाही, आंदोलन मुळीच थांबलेलं नाही, आंदोलन मुळीच शांत झालेलं नाही. आंदोलनाला जे कीड लागलं होतं ते गळून पडलेलं राहिलेले ओरिजिनल गरजवंत मराठे, म्हणून दचकू नका, भिवू नका, मागे येऊ नका. 27 तारखेला सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला मुंबईला धडक द्यायची. शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, मनोज दादा जरांगे पाटलांचा. लाइट ऑन करा.